कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना। सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी निषेध करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी केली मागणी। 12व्या शतकातील जगातील पहिले संसद स्थापना करणारे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे। ही घटना कर्नाटकातील भालकी येथे घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले आहेत। सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचे निषेध व्यक्त केले। बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आला आणि याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। राजकुमार सारणे, पंडित जळकोटे, विरूपाक्ष चिवरे, सुभाष हत्तुरे, बसवराज पनशेट्टी, परमेश्वर माळगे, मयूर स्वामी, अनिल कुमार बिराजदार, तुकाराम मळेवाडी, धर्मराज नाशी, विशाल पाटील, अजिंक्य उप्पीन, सचिन खोटाणे, सुभाष तोरणगे, सिद्धाराम बिराजदार, महादेव सारसंबे, मानतेश झेंडेकर, भीमाशंकर हत्तुरे यांच्यासह बसवेश्वर अन्य पदाधिकारी उपस्थित होते। महात्मा बसवेश्वर महाराज की जय, महात्मा बसवेश्वर महाराज की जय। धिक्कार असो, धिक्कार असो। श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे जे विटंबना झालेले आहे त्या संदर्भात सोलापूर आणि महाराष्ट्र समाज बांधवाच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला योग्य ती कडक कारवाई शासन व्हावी। अगर नाही अन्यथा नाही झाले सोलापूर आणि महाराष्ट्र बंद पुकारून समाज बांधव रस्त्यावर येतील याची दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावी। हत्तुरे बसवेश्वर संघटनाचं कार्य करत आहे। बिदर जिल्ह्यातील पालखी तालुक्यात श्री महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे। तरी कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठल्याही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी। कारवाई जर नाही केलं तर आम्ही इथं ह्या महात्मा बसवेश्वर सर्कल येथे अमर उपोषणासाठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित दखल घ्यावी ही सरकारला विनंती करत आहोत। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। ठरविल ना कारवाई त्यांच्यावर करायचं। आज एवढा महापुरुषाचं म्हणजे विटंबना केलेलं आहे, आमच्या सगळं मनात दुखलेलं आहे। सध्या हे लोकांचं पोकळीच एवढं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही। आता आज एका महापुरुषाचं असं विटंबना होत आहे म्हटलं तर हे खेळ खेळण्यासारखं बाब आहे, असं घडता कामा नये।